कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 19 मधील बँक शिपाई कॉलनीतील चंदनाची 2 झाडं चोरट्यांनी चोरून नेली। 7 दिवसांपूर्वी हा चोरीचा प्रकार घडूनही याची नोंद अजून सुद्धा पोलिसात झालेली नाहीये। इथले सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेऊन हा प्रकार प्रत्यक्ष दाखवला आणि ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये बँक शिपाई कॉलनी आहे। या कॉलनीतील रस्त्याकडेला चंदनाचं मोठं झाड होतं। याबरोबरच या परिसरात राहणारे विनोद कोंडेकर यांच्या घराजवळही चंदनाचं झाड होतं। 20 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी या ठिकाणची ही दोन्हीही चंदनाची झाडं कापून चोरून नेली। हा चोरीचा प्रकार निदर्शनाला येताच इथल्या नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबतची माहिती कळवली होती। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजही ताब्यात घेतलं होतं। मात्र 7 दिवस उलटूनही याबाबतचा गुन्हा अजूनही नोंद झालेला नाही। याबाबतची माहिती कळताच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी आज या ठिकाणी येऊन त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून घेतलं आणि पंचनामा केला। इथली चंदनाची झाडं चोरणाऱ्यांचा शोध तातडीनं घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी यावेळी केली। 21 तारखेला सकाळी जुना राजवाडा पोलीस स्टेशनला दिली होती। सकाळी पोलीस आले होते। पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केला आणि पोलीस निघून गेले। 4-5 दिवसानंतर चौकशी केली असता जुना राजवाडा पोलीस स्टेशनवाल्यांनी कोणतीही तक्रार दाखल करून घेतलेली नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुकादम अधिकारी यांना सूचना दिल्या, त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून आपण पंचनामा करून घेतला आणि आज त्यांना त्या नागरिकाला आणि कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना आपण जुना राजवाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पाठवलेला आहे। या परिसरात नेहमी अंधाराचं साम्राज्य असल्यानंच हा चोरीचा प्रकार घडल्याचं सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी यावेळी सांगितलं। इथली चंदनाची झाडं चोरणारे 2 चोरटे या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत। या आधारे पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकातून होतीये।